नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला नारळाच्या वड्या ही आपल्या पारंपरिक पद्धत आहे की नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला हे केलं जातं. तर आता आपल्याकडे मी थोडंसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडला असं लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा आणि ह्या वड्या कशा झाल्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू. तर आता आपण पुढे सुरुवात करूया. इथे मी खजूर घेतलेले आहेत. हे 100 ग्राम खजूर आहेत. यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून गरम पाणी केलं आहे मी, ते टाकून आपण हे आता साईडला ठेवून देऊया. याच्यामध्ये परफेक्ट असं डीप करून त्याला साईडला ठेवून देऊया. इकडे मी 100 ग्राम साखर घेतलेली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 ते 3 वेलच्या टाकून चांगल्यापैकी ही मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर आता हे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे. तर आपण हे साईडला ठेवूया. एकीकडे मी कढई ठेवली आहे, नॉनस्टिक कढई आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तूप टाकणार आहोत. तर इथे मी तूप टाकलेलं आहे आणि आता इकडे मी एक पूर्ण नारळ किसून घेतलं आहे, पण ह्याच्यातला मी सर्व पांढरा भाग घेतलेला आहे, बाकीचं नाही घेतलेलं आहे. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे आपल्याला. नारळाच्या वड्या ह्या मी थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि ही चवीला पण अगदी एकदम टेस्टी आणि एकदम पौष्टिक आहे आपल्या महिलांसाठी. तर महिलांसाठी पण बाकी सर्वांसाठी पण खूप पौष्टिक आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी 1 तूप चमचा अजून टाकत आहे आणि हे आता आपण चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे. इथे बघत आहात तुम्ही या नारळाचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे. हे आता आपलं चांगलं हलवून झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये जी मिक्सरला लावली होती आपण साखर ती टाकूया. हे आपल्याला सर्व टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. गोडामध्ये थोडंसं मीठ असलं की छान लागतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता इकडे. आणि हे टाकल्यानंतर आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि साखर टाकल्याने ना थोडंसं पाणी ओलसर होईल. तर आपण ते चांगलं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम सुकं असं आपल्याला करून घ्यायचं आहे हलवून. तर इकडे आता आपलं हलवून झालेलं आहे बघा, कलर चेंज झाला आहे. त्याचबरोबर इथे ना मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. नारळाच्या वड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता इकडे, ते सुद्धा पण टाकलात तर खूप छान लागतं. तर तुम्ही आवर्जून टाका हे. आणि आता आपण हे चांगल्यापैकी एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इकडे ना मी काही काजू घेतलेले आहेत, काजूचे बारीक तुकडे केलेले आहेत, ते सुद्धा याच्यात टाकत आहे मी. आणि हे सुद्धा आपण इथं चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला रेडी झालेलं आहे. तर आता इकडे मी एक ताट घेतलं आहे, त्याला छानपैकी तूप लावून घेतलं आहे आणि जे आता आपण नारळाचं ते सर्व आपलं सारण ह्याच्यामध्ये आपल्याला सेट करायचं आहे. इथे छानपैकी याला मी थापून घेणार आहे. इथे आपल्याला ताटामध्ये थोडंसं प्रेस करून छानपैकी याला दाबून असं सेट करून घ्यायचं आहे. आता हे आपलं छानपैकी सेट झालेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया. आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. जे आता आपण खजूर भिजत ठेवले होते ते आता चांगले मऊ झालेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे मी मिक्सर फिरवून घेत आहे. तर बघा इथे मी चांगल्यापैकी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता इकडं कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती, तीच कढई आहे. तर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकत आहे आणि तूप टाकल्यानंतर जे आपण मिक्सरला फिरवलेले खजूर आहेत त्याची पेस्ट टाकायची आपल्याला याच्यामध्ये. आणि हे आता आपण चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला. खजूर आता हे आहे ना, ह्याच्यामध्ये आता मला फूड कलर वापरायचा नव्हता, त्याच्यासाठी मी इथे ना आपलं बीटरूट घेतलेलं आहे. तर हे बीटरूटचे तुकडे करून आता मी मिक्सरला याला फिरवून घेते. त्याच भांड्यात घेतलं आहे मी, काही जास्त खटपट करत बसते नाही, भांडी धुवून वगैरे असं काय वापरायचं. त्याच भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला करायचं आहे. तर मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता इथे गॅसजवळ हे चांगलं मी परत ढवळत आहे. तर इकडे ना मी गॅस ना एकदम मीडियम लो करून ठेवलेला आहे. तर आता इथे मी ना हे गाळून घेत आहे चहाच्या गाळणीने.
इथे ना फूड कलर वापरण्यापेक्षा काही नॅचरल कलर वापरले तर पौष्टिक चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. कारण आजकाल मार्केटमध्ये बरेचसे कलरचं मिठाया भरपूर मिळतात, तर बरेच जण आता हे अवॉइड करतात खाण्याचं. तर इथे बघा आता आपण हे गाळून झालेलं आहे आणि आता हे जे आपलं बीटरूटचं ज्यूस आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे टाकण्याचं कारण काय ना, हे शरीराला आपण सहज आपण म्हणतो की रक्तासाठी चांगलं आहे, हे चांगलं आहे, पण करून खायचं म्हटलं की कधी कधी कंटाळा येतो स्वतःसाठी. तर मग अशा पद्धतीने आपण थोडंसं काहीतरी मिठाईमध्ये केलं तर आपल्या शरीरासाठी चांगले घटक जातील आपल्या पोटामध्ये. आता हे आपलं छानपैकी हलवून झालेलं आहे. तर आता ह्याच्याला आहे ना थोडंसं घट्ट होण्यासाठी आणि ह्याला चांगलं खोबऱ्याचा फ्लेवर येण्यासाठी इथे मी डेसिनेट कोकोनट वापरलेलं आहे. हे मार्केटमध्ये आपल्याला किराणा दुकानामध्ये सहज मिळतं. तर हे आता मी 2 चमचे टाकलेलं आहे. ह्याच्याने काय ना थोडंसं घट्टपणा पण येईल ह्याला आणि मिठाई खूप छान आपली होईल. खजूर नारळाचा सुगंध आणि छानपैकी असं बीटरूट ह्याचं एक चांगलं फ्लेवर होतं. अगदी जॅमसारखं हे लागतं. नक्की तुम्ही ही नारळाच्या वड्यांबरोबर जेव्हा तुम्ही कराल तर हे नक्की तुम्ही ट्राय करा. खूप सुंदर असा हा बेस तयार केला आहे मी. तुम्ही नक्की हा करा. इकडे बघा आपलं हे परफेक्ट शिजून झालेलं आहे. आता हे बिलकुल कढईला चिटकत नाही आहे आणि आता हे आपलं आहे ना परफेक्ट असं झालेलं आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि जे आपण नारळाचं आपण जे सारण जेव्हा ताटाला सर्व सेट केलं होतं तर त्याच्यावरती आता हे आपल्याला छानपैकी असं पसरवायचं आहे. खजूरची आहे ना आतमध्ये बिलकुल म्हणजे असं बिलकुल अशी पेस्ट झाली नाही, बारीक बारीक त्याच्यामध्ये जे आहे खजूर असं, तर ते तुम्हाला वरती दिसत आहे. तर बघा हे छानपैकी आता मी ह्याला चांगलं सेट करून घेतलेलं आहे. कढईत सर्व मी काढून काढून त्याच्याला सर्व मी परत परत लावत आहे. परफेक्ट असं आपल्याला हे सर्व सेट करून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी आपलं सेट करून झालेलं आहे. तर ह्याच्यावरती आता मी काजूचे काही आहे ना तुकडे टाकत आहे. तर ह्याच्यावरती आहे ना बाकीचं तुम्हाला ड्रायफ्रूट काही तुम्ही टाकू शकता, बदाम वगैरे पण तुम्ही ह्याच्यावरती टाकू शकता. तर बघा इथे मी काजूच वापरले आहेत. ह्या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनात तुम्ही ही डिश नक्की तुमच्या भावासाठी करा, कारण ही डिश मी माझ्या भावंडांसाठी करत आहे रक्षाबंधनसाठी. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. खूप छान असं आहे. बाहेरची मिठाई नेण्यापेक्षा हे घरून तुम्ही करून घेऊन जा भावांसाठी. तुमचे भाव पण खुश होतील. कारण मार्केटमध्ये तुकाराम मुंड्यांच्या मेहरबानी आपल्याकडे बरेचसे फूड कलर बंद होत आले. तुम्हाला सोशल मीडियावर तुम्ही त्यांची कामगिरी बघतच आहात. मी काय त्यांचं प्रमोशन वगैरे करत नाही, पण त्यांनी खरंच ते खूप छान काम केलेलं आहे. फूड कलर जे वापरतात जास्त त्याच्याबद्दल बरेचसे. तर बघा हे आपलं छानपैकी सेट झालेलं आहे. तर आता हे ना मी फ्रीजमध्ये थोडंसं ठेवत आहे 1-2 तासासाठी. आता हे 1-2 तास आपले फ्रीजमध्ये झालेलं आहे ठेवून इकडे. तर आता ह्याची आपल्याला कटिंग करायची आहे. पहिलं मी साईडने सर्व काढून घेणार आहे ह्याचं सुरीने, किंवा एक छोटासा माझ्याकडे हा चमचा आहे. तर ह्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तो छानपैकी खालपर्यंत ह्याला मी काढून घेतलेला आहे आणि नंतर ह्याला मी सुरीने कट करणार आहे. हे बघा परफेक्ट असं झालेलं आहे. तर सुरीला पण मी छानपैकी तूप लावलेलं आहे आणि हे कटिंग करून घेत आहे. इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहे. तर तुम्हाला एक मी काढून दाखवते. हे बघा किती सुंदर आणि अप्रतिम झालेले आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.